ए बरोबर एम, जर ए बरोबर एम, बी बरोबर m-4, सी बरोबर m+2, तर कॅल्क्युलेशन करायचंय 4a + 3b - 7c. ए बरोबर काय दिलाय, एम दिलेला आहे, म्हणजे ए च्या जागेवर आपल्याला यायचं 4m + 3, बी बरोबर काय दिलाय m-4, m-4 -7, सी बरोबर काय दिलाय m+2. आता करूया कॅल्क्युलेशन. बघा 4m प्लस, आता हा ब्रॅकेट सॉल्व करणार, याने या 3 ने m ला पण गुणायचे आणि या 3 ने 4 ला पण गुणायचे, म्हणजे इथे येतील 3m - 4 × 12 -7m आणि मायनस प्लस काय होतो, मायनस होतो, -7 × 14. आता बघा इथे किती झाले, 4m + 3m हे काय होतील, ऍड होतील, मग किती झाले 7m - 12 पुढे किती आले -7m - 14. ठीक आहे. आता बघा इथे काय होतंय, आपल्याला प्लस मायनस काय केला जाईल, कट केला जाईल. हा आहे इथे प्लस आणि हा इथे आहे मायनस. -7 आणि +7 कट झाला, शिल्लक काय राहिलं -12 आणि -14. ठीक आहे. मायनस मायनस काय होतो, प्लस होतो, मग 12 + 14 किती होतील 26 आणि साइन काय राहील -26, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 आपला असणार आहे करेक्ट आन्सर.